गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यांना नमस्कार. आजचं विद्याशक्तीचं विज्ञानचं क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. आजचं क्लास आम्ही स्टार्ट करूया. पण एक मोटिवेशनल कोट बघून स्टार्ट करूया. सो आय होप सगळ्यांना माझं स्क्रीन दिसाले. येस. ओके. सो आजचं कोट आम्हाला काय सांगते? गोल्स आर द फ्यूल इन द फर्नेस ऑफ अचीवमेंट. येस, गोल्स आर द फ्यूल इन द फर्नेस ऑफ अचीवमेंट. सो कोण तर सांगू शकत ह्याचा अर्थ काय आहे मन? एनीबडी? एनीबडी? Goals are the fuel in the furnace of the achievement. कोण तर सांगू शकत? येस, ह्याचा अर्थ तुम्हाला मी सांगते मग. अचीवमेंट म्हटलं तर काय? अचीवमेंट म्हटलं तर तुम्ही काय विचार करता, तुम्हाला काय अचीव करायचं मन आहे तुमचं. एक जीवनमध्ये काय तर आम्ही हे करावं मन तुमचं ते गोल राहते. येस ऑर नो? सो ते अचीवमेंट झालं तर म्हटलं तर सक्सेसफुली तुम्ही ते अचीव केलं तर आम्ही तेव्हा काय सांगतो? अचीवमेंट पण सांगतो. सो हे ह्या सेंटेन्स सांगायच्या कामालाच तुम्हाला मी सांगितले गोल्स म्हण. सो ते अचीवमेंट लाईफ मध्ये आम्ही करावं म्हटलं तर आम्हाला काय पाहिजे? आम्हाला गोल्स पाहिजे. ओके. अ मॅन विदाउट अ गोल्स इज लाईक अ वँडरर. ओके. तुमच्या जीवनमध्ये काय बी गोल्स नाहीये लाईफ मध्ये, तुम्हाला काय पण अचीव करायचं, तुम्हाला काय बी हे लक्ष नाही आहे म्हटलं तर तुमचं जीवनचा अर्थच नाही आहे म्हणून सांगू शकत नाही. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अ लाईफ दॅट यू शुड हॅव सम गोल. धाकटा तर राहू दे, मोठा तर राहू दे, बट तुम्हाला लाईफ मध्ये काय राहावं? गोल्स राहावं. ओके. सो गोल्स आर द फ्यूल म्हणून सांगतो मी. गोल्स तुम्हाला बूस्ट करते हे अचीवमेंट करायला, लाईफ मध्ये सक्सेसफुल व्हायला. त्याला काय अ, ह्या अचीवमेंटला कोण मार्गदर्शक आहे? गोल्स. सो गोल्स तुम्हाला काय करते? ती तुम्हाला वे दाखवते ती तुम्ही काय अचीव करावं. येस. सो आजचं मोटिवेशनल कोट आम्ही बघून घेतलो. सो आता आम्ही आमचं आजच्या क्लास कडे जाऊ मग. सो मी माझं स्क्रीन तुमच्या संग शेअर करते मग. येस. एव्हरीबडी कॅन सी माय स्क्रीन. सगळ्यांना दिसालंय? ऑल राईट. सो तुम्हाला मी लास्ट क्लासमध्ये सांगितलं होतं. येस ऑर नो? सो बायसेक्शुअल आणि युनिसेक्शुअल फ्लावर्स वरती आम्ही सिम्युलेशन बघितलं होतं. लास्ट क्लासमध्ये आम्ही एमसीक्यू सेशन पण केलं होतं. येस ऑर नो? सो आजचं आम्ही ते काय तीन फक्त ऍक्टिव्हिटीज उरले ती त्याला आम्ही कम्प्लीट करून घेऊ आम्हाला. ओके. सो एव्हरी वन इज रेडी? सो पहिला ऍक्टिव्हिटी आहे बायसेक्शुअल, युनिसेक्शुअल, फर्टिलायझेशन आणि पॉलिनेशन वरती. ओके. सो हे स्टार्ट करू आपण. ऑल राईट. सो लेट स्टार्ट. सो पहिला क्वेश्चन बघा. द प्रोडक्ट ऑफ फ्युजन ऑफ टू गमाइट्स इज डॅश. द प्रोडक्ट ऑफ फ्युजन ऑफ टू गमाइट्स इज डॅश. सो तुम्हाला ऑप्शन दिलेत वर. पोलन ग्रेन्स आणि झायकोट मध. ओके. सो व्हॉट कॅन बी द करेक्ट आन्सर? चॅट बॉक्स मध्ये आन्सर घाला. Product of fusion of two gametes. Anybody? Product of fusion of two gametes. It can be called? आम्ही काय म्हण सांगतो त्याला? पोलन ग्रेन्स की जायकोट? सो त्याला आम्ही जायगोट म्हण सांगतो. ओके. सो लेट्स चेक. सो मी आन्सर सबमिट करते मग. येस, द करेक्ट आन्सर इज जायगोट. ओके. सो फर्टिलायझेशन मध्ये काय होतंय? मेल आणि फिमेल गमाइट्स युनियन होते म्हटलं तर त्यांनी मिळते तेव्हा मिळायचं ते प्रोसेसला आम्ही काय म्हणून सांगतो? फर्टिलायझेशन म्हणून सांगतो. सो ह्या प्रोसेस मध्ये जायगोटचं फॉर्मेशन होते. ओके. जायगोट एक ऍक्च्युली सिंगल डिप्लॉइड सेल आहे. सो त्याला आम्ही जायगोट म्हणून सांगतो. नेक्स्ट, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ अ फ्लावर इज स्टाईल की स्टेमन? आम्ही ऑलरेडी ह्याच्यावरती डिस्कशन लाईक केलो. येस ऑर नो? फ्लावरचा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट काय राहते नाही, त्याला आम्ही स्टाईल म्हणतो की स्टेमन म्हणतो? एनिबडी व्हॉट इट इज कॉल्ड ॲज? कोणता सांगू शकतात? फ्लावरचा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टला आम्ही काय म्हणून सांगतो? इट इज नोन ॲज स्टॅमन. लेट्स चेक.
येस, त्याला आम्ही स्टॅमन म्हण सांगतो. येस और नो? सो स्टॅमन म्हटलं तर त्याच्यामध्ये आणि दोन भाग राहते. ते कोणची कोणची राहते ती? अँथर आणि फिलामेंट राहते. येस. सो फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ अ फ्लावर इज डॅश. फ्लावरचं फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट कोणचं राहते? कार्पेल की स्पर्म? फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट कोणचं राहते फ्लावर मध्ये? क्विकली ह्याचा आन्सर पाहिजे मला. दॅट इज नोन ऍज कार्पेल. ओके. सो मी आता तुमचा आन्सर सिलेक्ट केले. चेक करू आम्हाला. येस, त्याला कार्पल म्हण सांगतो. सो कार्पल मध्ये आणि तीन भाग येतात, विच इज दॅट? स्टाईल, स्टिग्मा आणि काय येते? विच आर द थ्री पार्ट्स? स्टाईल, स्टिग्मा आणि ओव्हरी. येस और नो? ओके. Anther stores a powdery substance called dash. Pollen grains की ovules. Anther मध्ये एक पावडरी सबस्टन्स राहते. पावडर सारखं एक सबस्टन्स त्याच्यात राहते, ते स्टोअर करते. सो त्याला आम्ही काय म्हण सांगतो? पोलन ग्रेन्स की ओव्युल्स? अँथर मध्ये एक पावडर सारखा सबस्टन्स राहते, त्याच्यातच ते स्टोअर करून ठेवून घेते. So त्याला पोलन ग्रेन्स म्हणतो की ओव्युल्स म्हणतो? एनीबडी व्हॉट इट इज कॉल्ड ॲज? पोलन ग्रेन्स. चेक करू का तुमचा आन्सर करेक्ट आहे काय? येस, अँथर स्टोर्स पोलन ग्रेन्स है ना. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इज कॉल्ड हॅश. सो अँथर मध्येच काय पोलन ग्रेन्स राहते ते स्टिग्माला ट्रान्सफर होते. सो त्या प्रोसेसला मी काय म्हणून सांगतो? फर्टिलायझेशन की पॉलिनेशन? त्या प्रोसेसला काय म्हणतो आम्ही? फर्टिलायझेशन म्हणतो की पॉलिनेशन म्हणतो? अँथर मध्ये पोलन ग्रेन्स स्टिग्माला ट्रान्सफर होते. सो ह्या प्रोसेसला आय वॉन्ट एव्हरीबडी टू गिव्ह आन्सर्स. चॅटबॉक्स मध्ये प्लीज सगळेजण आन्सर्स घाला. त्याला काय म्हणतो आम्ही? पॉलिनेशन? लेट्स चेक. चेक करू तुमचा आन्सर करेक्ट आहे काय? येस, इट इज पॉलिनेशन. ह्या प्रोसेसला आम्ही पॉलिनेशन म्हणून सांगतो. Dash is the name called for flower in which male and female parts are present. So male आणि female parts म्हटलं तर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स दोघं पण ह्या फ्लावर मध्ये राहते. सो त्या फ्लावरचं नाव काय आहे? युनिसेक्शुअल की बायसेक्शुअल? मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स दोघं पण एक फ्लावर मध्ये राहते. सो त्या फ्लावरचं नाव काय आहे? युनिसेक्शुअल की बायसेक्शुअल? सो मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कोणचं राहते? स्टॅमेन राहते. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इट इज कार्पल, है की नाही? सो दोघं पण राहते. त्या फ्लावरचं नाव काय आहे? व्हॉट इज द नेम ऑफ दॅट फ्लावर? इट इज नोन ॲज बायसेक्शुअल. लेट मी सी. सो सिलेक्ट केले, आता तुमचा आन्सर सबमिट करते मग. येस, त्याला आम्ही बायसेक्शुअल फ्लावर्स म्हणते. युनिसेक्शुअल फ्लावर्स मध्ये काय होते? एकच कोणचं तर एक ऑर्गन राहते, आयदर मेल की आयदर फीमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. फ्लावर्स इन विच मेल अँड फीमेल पार्ट्स आर ग्रोन इन डिफरंट फ्लावर्स आर कॉल्ड डॅश. Flowers in which male and female parts are grown in different flowers are called dash. ह्या फ्लावर्सचं नाव काय आहे? त्याच्यामध्ये आयदर मेल ऑर्गन तर राहते, नाहीतर फिमेल ऑर्गन्स तर राहते. म्हटलं तर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन दोघी पण वेगळ्या वेगळ्या फ्लावर्स मध्ये राहते. सो त्या फ्लावरला मी काय सांगतो? व्हॉट इट इज कॉल्ड? बायसेक्शुअल की युनिसेक्शुअल? त्या फ्लावरचं नाव काय आहे? कोण तर सांगू शकत? बायसेक्शुअल की युनिसेक्शुअल? युनिसेक्शुअल.
चेक करू मग तुमचा आन्सर करेक्ट आहे काय. ओके. येस, इट इज कॉल्ड ॲज युनिसेक्शुअल फ्लावर्स. सो युनिसेक्शुअल फ्लावर्स मध्ये कोणतं तर एक रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन राहते, आयदर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स या फिर फीमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. पोलन ग्रेन्स कॅरीड बाय वॉटर आर कॉल्ड डॅश. पाणीमध्येच पोलन ग्रेन्स कॅरी होऊन जाते, पाणीच पोलन ग्रेन्सला कॅरी करते. सो ह्या प्रोसेसला आम्ही काय म्हणून सांगतो, क्रॉस पॉलिनेशन की वॉटर पॉलिनेशन. पोलन ग्रेन्स काय आहे नाही, ते पाणीच कॅरी करून घेऊन जाते, सो त्याला आम्ही काय म्हणून सांगतो, वॉटर पॉलिनेशन की क्रॉस पॉलिनेशन. वॉटर पॉलिनेशन. चेक करूया तुमचा आन्सर करेक्ट आहे काय. येस, इट इज कॉल्ड ॲज वॉटर पॉलिनेशन. सो वॉटर पॉलिनेशन मध्ये काय होतंय, हे एक रेअर म्हटलं तर कॉमन पॉलिनेशन प्रोसेस नाही आहे. रेअरली आम्हाला हे दिसतंय. ओके. सो रेअर फॉर्म ऑफ पॉलिनेशन आहे, ह्याच्यामध्ये पोलन ग्रेन्स काय राहतात नाही, हे मेल टू फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्सला ट्रान्सफर होते, बट युझिंग वॉटर. सो पाणीचा उपयोग करून मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सला काय होते, पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होते. ओके. सो ह्याच्यामध्ये आणि एक वर्ड होतं, दॅट इज क्रॉस पॉलिनेशन. इफ यू ऑब्झर्व है ना, क्रॉस पॉलिनेशन म्हणून होतं. सो क्रॉस पॉलिनेशनचा अर्थ काय आहे, कोण तर सांगू शकत. क्रॉस पॉलिनेशन म्हटलं तर काय. एनीबडी. सो क्रॉस पॉलिनेशन मध्ये काय होतंय म्हटलं तर, पोलन ग्रेन्स एक फ्लावर मध्ये जे काय पोलन ग्रेन्स राहतात नाही, ते वेगळं दुसरं फ्लावरच्या स्टिग्माला ट्रान्सफर होते. ओके. सो इट इज युजली डन बाय इन्सेक्ट्स और विंड. हवाचा मदत घेऊन या फिर आमचं काय पॉलिनेटर्स राहते ती इन्सेक्टचा मदत घेऊन इथं काय होऊन सोडते, एक फ्लावर मध्येची पॉलिन ग्रेन्स दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्माला युझिंग इन्सेक्ट्स और विंड ते ट्रान्सफर होऊन सोडते. ओके. डॅश इज द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गमाइट. डॅश इज द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गमाइट. सो मेल आणि फिमेल गमाइटचं फ्युजनला आम्ही काय म्हणून सांगतो, फर्टिलायझेशन की व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. व्हॉट इट इज कॉल्ड. एनीबडी. काय आम्ही सांगतो त्याला, व्हॉट इट इज कॉल्ड ॲज. एनीबडी. फर्टिलायझेशन. लेट मी चेक. मी आता तुमचा आन्सर सिलेक्ट करते, मग चेक करूया तुमचा आन्सर करेक्ट आहे का. येस, त्याला आम्ही फर्टिलायझेशन म्हणून सांगतो. सो आणि एक वर्ड होतं, व्हॉट वॉज दॅट, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन है ना. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हटलं तर काय, हे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन एकसारखा असेक्शुअल प्लांटचं रिप्रोडक्शन होते. ओके. ह्याच्यामध्ये जेनेटिकली आयडेंटिकल काय प्लांट्स राहतात ने, ते रूट्स, स्टेम्स आणि लिव्स ग्रो होते त्याच्यामध्ये. ओके. नेक्स्ट, इन डॅश फ्लावर लुजेस इट्स ब्राईट कलर. इन डॅश फ्लावर लुजेस इट्स ब्राईट कलर. ह्या प्रोसेस मध्ये फ्लवर्स काय राहते, फुलचं काय राहते ने, फुलची कलर काय राहते, ब्राईट कलर ते जाऊन सोडते. फर्टिलायझेशन की क्लोरोफिल. ह्याच्यामध्ये फुलचं कलर काय राहते, ब्राईट कलर ते जाऊन सोडते. एनीबडी कॅन टेल मी व्हॉट इट इज. फर्टिलायझेशन. चेक करूया तुमचा आन्सर. लेट्स सी, तुमचा आन्सर मी सबमिट करते, मग आता चेक करूया करेक्ट आहे काय नाही. येस. सो फर्टिलायझेशन मध्ये काय होऊन सोडते, फुलांचं काय ब्राईट कलर राहते नाही, ते जाऊन सोडते. ओके. सो आय होप सगळ्यांना हे ऍक्टिव्हिटी समजले म्हणून घेतो. तुम्हाला काय
तर डाऊट असलं तर प्लीज विचारा. येस. ऑल राईट. सो मी दुसऱ्या ऍक्टिव्हिटीकडे जाऊ आपण. सो एव्हरीबडी इज रेडी. ऑल राईट. पहिला क्वेश्चन आहे बघा. प्लांट्स दॅट बेअर फ्लावर्स आर नोन ऍज. कोणची प्लांट्स मध्ये फुलांचं उत्पन्न होते या फिर फूल प्रोड्यूस करतात नाही, त्या प्लांट्सला मी काय म्हण सांगतो? फ्लॉवरिंग प्लांट, ऑर्नामेंटल प्लांट्स, बोथ, नन ऑफ दिस. प्लांट्स मध्ये काय फुलांचं उत्पन्न होतंय ने, त्या प्लांट्सना मी काय म्हण सांगतो? फ्लॉवरिंग प्लांट, ऑर्नामेंटल प्लांट्स, बोथ, ए एंड बी. दॅट इज फ्लॉवरिंग प्लांट पण सांगतो, ऑर्नामेंटल प्लांट्स पण सांगतो, या फिर नन ऑफ दिस. ह्याच्यामध्ये कोणचा ऑप्शन पण करेक्ट नाही आहे. सो राईट आन्सर काय असेल? एनीबडी? फ्लॉवरिंग प्लांट. चेक करूया तुमचा आन्सर करेक्ट आहे काय? येस, त्याला आम्ही फ्लॉवरिंग प्लांट म्हणून सांगतो. हाऊ डू फ्लॉवर प्लांट्स रिप्रोड्यूस? सो फुलांचे काय उत्पन्न होते, त्या प्लांट्स कसं रिप्रोड्यूस करते ते? सीड्स उपयोग घेऊन, रूट्स उपयोग घेऊन, लीव्हचा उपयोग घेऊन, की ह्याच्यामध्ये कोणतं बी ऑप्शन करेक्ट आहे? फ्लॉवरिंग प्लांट्स या फिर फ्लावर प्लांट्स काय राहतात मी, ते रिप्रोड्यूस कसं करते ती? सीड्सचा उपयोग करून, लीव्हचा उपयोग करून, की रूटचा उपयोग करून? या फिर ह्याच्यामध्ये कोणचं बी नाही, नन ऑफ दिस. एनीबडी कॅन टेल मी ह्याचा करेक्ट आन्सर काय आहे? मग फ्लॉवरिंग प्लांट्स काय राहतात नाही, त्यांनी रिप्रोड्यूस कसं करते? सीड्स. येस. सो सीड्सचा उपयोग घेऊन त्यांनी काय करते ती? फ्लॉवरिंग प्लांट्स रिप्रोड्यूस करते. ओके. सो नेक्स्ट वन. Pollination is a process of transferring of pollen grains to. सो पॉलिनेशनच्या प्रोसेस मध्ये पोलन ग्रेन्स काय राहतात नाही, ते ट्रान्सफर होते. सो कुठं ट्रान्सफर होते ती? स्टिग्माला, की फ्रूटला, फ्लावरला, या फिर नन ऑफ दिस? पॉलिनेशनच्या प्रोसेस मध्ये पोलन ग्रेनचा ट्रान्सफर कुठं होतंय? स्टिग्माला होते, की फ्रूटला होते, की फ्लावरला होते, या फिर ह्याच्यामध्ये कोणचं बी करेक्ट ऑप्शन नाही आहे? स्टिग्माला. चेक करू. येस, स्टिग्माला ट्रान्सफर होते. फ्लावर कंटेंट सेपल, पेटल, बोथ सेपल अँड पेटल, फिर नन ऑफ दिस. सो फ्लावर मध्ये काय काय राहते? सेपल पण राहते, पेटल पण राहते, की नुसतं सेपल पेटल राहते, या फिर नन ऑफ दिस? ह्याच्यामध्ये कोणचं बी पण नाही राहते. एनीबडी? फुलांच्या मध्ये काय राहते? सेपल राहते की पेटल राहते, या फिर दोघं पण राहते? बोथ. येस. ह्याच्यामध्ये सेपल पण राहते, पेटल पण राहते, दोघं पण राहते. ओके. सो मोनोसेक्शुअल फ्लावर्स कंटेन ओनली. मोनोसेक्शुअल फ्लावर्स मध्ये, मोनोसेक्शुअल फ्लावर्स मध्ये मोनोसेक्शुअल फ्लावर्स मध्ये काय काय राहते? स्टेमन राहते, पेटल राहते, सेपल राहते, की सगळी राहते? ऑल ऑफ दिस. मोनोसेक्शुअल फ्लावर्स म्हटलं तर काय? मोनोसेक्शुअल फ्लावर्स म्हटलं तर काय? सो मोनोसेक्शुअल फ्लावर्स म्हटलं तर युनिसेक्शुअल फ्लावर्स.
सो ह्याच्यामध्ये काय काय असेल? नुसतं आयदर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन राहो नाहीतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन राहो. येस, तो स्टेमन कुठं येते? ते मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये येते. सो पेटल्स ते पण एक पार्ट्स राहते. ऑल ऑफ दिस नो, स्टेमन राहते. इट ओनली कंटेन्स स्टेमन. ओके. बायसेक्शुअल फ्लॉवर कंटेन. बायसेक्शुअल फ्लॉवर्स मध्ये पिस्टिल राहते की स्टेमन राहते की दोघं पिस्टिल आणि स्टेमन राहते? बायसेक्शुअल फ्लॉवर्स मध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन दोघं पण राहते. सो चेक करू. येस, दोघं पण राहतात. व्हॉट इज अ गायनोशियम? गायनोशियमचा अर्थ काय आहे? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट की फीमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट की दोघं मेल आणि फीमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, या फिर नन ऑफ दिस? गायनोशियमचा अर्थ काय आहे? एनीबडी? फीमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट? येस, गायनोशियम म्हटलं तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. सो त्याच्यामध्ये तीन येते. स्टेमन, सॉरी नॉट स्टेमन, सॉरी, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट मध्ये तीन येते. ते कोणची कोणची येते ते? एनीबडी? तीन पार्ट्स कोणची आहे त्याच्यात? फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट मध्ये तीन पार्ट्स कोणची येते ती? स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. येस, व्हेरी गुड. सो मेज प्लांट्स हॅव डॅश फ्लावर. मेज काय प्लांट्स राहतात नाही त्याच्यात, ते कोणची फ्लावर राहते त्याच्यात? ते एक बायसेक्शुअल फ्लावर आहे या फिर मोनोसेक्शुअल है, या फिर दोघं बायसेक्शुअल पण आहे मोनोसेक्शुअल पण आहे, या फिर ह्याच्यामध्ये कोणचा आन्सर पण करेक्ट नाहीये? सॉरी. मेज प्लांट्स ह्याच्यामध्ये बायसेक्शुअल फ्लावर येते की मोनोसेक्शुअल फ्लावर येते, या फिर दोघी पण राहते? मोनोसेक्शुअल? नो, रॉंग आन्सर. ओके, करेक्ट आन्सर तुम्हाला दिसले आता. ओके. नेक्स्ट, विच पार्ट्स ऑफ द फ्लावर रिसीव पोलन ग्रेन्स? फ्लावरच्या कोणत्या पार्टला पोलन ग्रेन्स रिसीव्ह होते? स्टिग्माला रिसीव्ह होते की स्टाईलला, अँथरला या फिर पिस्टिलला? फ्लावरच्या कोणत्या पार्टला पोलन ग्रेन्स रिसीव्ह होते ती? स्टिग्मा, स्टाइल, एंथर या फिर पिस्टिला? एनीबडी? स्टिग्मा? चेक करूया तुमचा आन्सर करेक्ट आहे काय? येस. तो स्टिग्मा काय आहे ते पोलन ग्रेन्सला रिसीव्ह करते. ओके. ओव्ह्यूल्स आर प्रेझेंट इनसाइड डॅश. ओव्हल्स काय राहतात नाही, ते कोणत्या पार्टचं आत राहते? अँथरचं आत राहते की स्टिग्माचं आत राहते या फिर ओव्हरीचं आत राहते, या फिर सगळ्यांच्या मध्ये ओव्हरी, स्टिग्मा आणि अँथर सगळ्यांच्या मध्ये पण ओव्हल्स प्रेझेंट राहतात काय? ओव्हल्स कोणत्या पार्ट मध्ये आत राहते ती? कोणत्या फ्लावरच्या पार्ट मध्ये आत राहते ती? अँथर, ओव्हरी, स्टिग्मा या फिर ऑल ऑफ दिस? एनीबडी? ओव्हरी? चेक करू. येस. सो हे ओव्हरीच्या आत काय राहतात नाही, ओव्ह्युल्स म्हणतात त्याला. इज इट क्लिअर? ऑल राईट. ओके.
सो आणि एक आमचं लास्ट ऍक्टिव्हिटी आहे त्याच्याकडे जाऊ आपण. सो पार्ट्स ऑफ फ्लावर. सो फ्लावरची काय पार्ट्स आहे ना त्याला आम्ही नेम करू आपण. ओके. सो फर्स्ट, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर. सो फ्लावरचा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टला आम्ही काय म्हणून सांगतो? इट इज युजली स्टेमन राहते त्याला. येस ऑर नो? सो स्टेमनला आणि एक नाव काय आहे? इट इज अँड्रोशियम है ना. अँड्रोशियम. सो चेक करा आन्सर करेक्ट है काय? ANDROC. Once again, once again. येस. सो मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट काय राहते फ्लावर मध्ये त्याचं आणि एक नाव काय आहे? अँड्रोशियम. सेम फीमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टचं आणि एक नाव काय आहे? त्याला युजली आम्ही काय म्हणून सांगतो? पिस्टल या फिर कार्पल म्हणून सांगतो. So, त्याच्या आणि एक नाव काय आहे? व्हॉट इट इज कॉल्ड? इट इज गायनोशियम है ना. गायनोशियम. येस. सो त्याला आम्ही काय म्हणून सांगतो? फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टचं आणि एक नाव काय आहे? दॅट इज नोन ॲज गायनोशियम. आउटर मोस्ट वोल. आउटर मोस्ट वोल ला आम्ही काय म्हणून सांगतो? व्हॉट इट इज कॉल्ड ॲज? आउटर मोस्ट वोल काय राहते नाही त्याला आम्ही काय म्हणून सांगतो? व्हॉट इज दॅट कॉल्ड ॲज? एनीबडी? इट इज नोन ॲज कॅलेक्स है ना. कॅलेक्स म्हणतो. सो काय हे वोल राहते ने त्याच्यामध्ये सेपल्स राहते. सो त्याला आम्ही कॅलेक्स म्हणून सांगतो. ओके. अदर नेम फॉर बायसेक्शुअल फ्लॉवर. बायसेक्शुअल काय फ्लॉवर आहे ने त्याला आणि एक नाव आहे. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज? त्याच्या आणि एक नाव काय आहे? सो बायसेक्शुअल फ्लॉवरचं आणि एक नाव. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज? व्हॉट इट इज कॉल्ड? इट इज कॉल्ड ॲज हर्माफ्रोडाइट है ना. हर्माफ्रोडाइट. हर्माफ्रोडाइट म्हणून सांगतो त्याला. काय म्हणून सांगतो? हर्माफ्रोडाइट. सो बायसेक्शुअल फ्लॉवरचं आणि एक नाव काय आहे? hermaphrodite. The part of a flower stalk where the parts of the flower are attached. The part of a flower stalk where the parts of the flower are attached. सो फ्लावरचं स्टॉकचं काय पार्ट राहते ना त्याला सगळं पार्ट्स सगळी वेगळी वेगळी पार्ट्स काय राहते फ्लावरचे ते अटॅच होते. सो ते त्या पार्टला काय म्हणून सांगतो मी? ते काय फ्लावरचं स्टॉक राहते ना त्याला सगळी पार्ट्स फ्लावरचे पार्ट्स अटॅच राहते. सो ते फ्लावर स्टॉक काय राहते ना त्याला आम्ही काय म्हणून सांगतो? व्हॉट इट इज कॉल्ड? इट इज कॉल्ड ऍज रेसेप्टेकल है ना. रेसेप्टेकल म्हणतो आम्ही. त्याला आम्ही रेसेप्टेकल म्हणून सांगतो. येस. सो आय होप सगळ्यांचा आजचा ऍक्टिव्हिटी समजले म्हणून घेतो.
सो आजचा क्लास मी इथंच स्टॉप करतो. आय होप सगळ्यांचं युनिसेक्शुअल आणि बायसेक्शुअल फ्लॉवर्स वरती आम्ही काय डिस्कशन केलं सगळ्याच क्लासेस मध्ये सगळ्यांना समजलंय म्हणून घेतो. सो आजचा क्लास मी इथंच स्टॉप करते. थँक यू व्हेरी मच. जय हिंद, जय विद्याशक्ती.